नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. भाजपच्या सभेनंतर शिवसेनेतून फडणवीसांवर घणाघाती टीका केली जाते. राऊतांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून फडणवीसांवर टीकेचे पाण सोडलेत. पाहुयात नेमकं राऊत काय म्हटलेत. उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणं कठीण असतं. अपघात अटळ आहे असं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे. भाजपच्या सभेनंतर संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केलेली आहे. उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणं कठीण असतं. अपघात अटळ आहे असं राऊत यांनी ट्विट केलंय. दरम्यान सामनामध्ये कुणावरही आक्षेपार्ह लिहिलं जात नाही. एकतरी लेख दाखवा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर 2014 साली सामन्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी जे छापून येत होतं त्यात किती सत्य आहे हे सांगा असं फडणवीस म्हटले. ते देशाच्या आणि राज्याच्या हिताचं असतं, हिंदुत्वाच्या हिताचं असतं आणि ते येणारच. पण संजय राऊत इकडे बसलेले आहेत. मला कोणीही सामनामधला एक लेख काढून दाखवावा की ज्या भाषेमध्ये ही यांची सगळी लांडग्यांची पिलावळ आपल्या अंगावरती येते, कुटुंबियांना बदनाम करते, सगळं काही करते. अशा भाषेत आम्ही मोदीजींचा अपमान कधीतरी केला आहे का? एक लेख मला काढून दाखवा. याला म्हणतात संस्कार, याला म्हणतात संस्कृती. आणि तीच तुम्ही सोडल्यानंतर तुमचं हिंदुत्व राहिलं कुठे? माझा एकच सवाल आहे. तुम्ही 2014 पूर्वी सामनामध्ये शरद पवार साहेब आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल जे छापत होतात ते सत्य आहे का? हे जर आम्हाला एकदा सांगितलं तर आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाधान होईल. आणि शेतकऱ्याला बांधावर तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासनही सामनात छापून आलं होतं. त्याचं नेमकं काय झालं हे देखील या ठिकाणी सांगितलं पाहिजे. दरम्यान बाबरीचा ढाचा पाडण्यावरून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. त्यावरून फडणवीसांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. मी गेलो होतो म्हणे तिकडे. अरे तुमचं वय काय होतं? काय शाळेच्या सहलीला गेलो होतात? हा, काय शाळेची सहल होती का कॉलेजची सहल होती? चला 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 अयोध्येला चला, चला 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 अयोध्येला चला. असं काय होतं की बाबरी बघायला चला? काय तुमचं वय? बोलता किती? करता काय? मग तुम्ही आमच्यावरती जर का शंका व्यक्त करत असाल तर मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय, तो तुम्ही तरी हिंदुत्वासाठी काय केलंय हे आता जनतेला कळून जाऊ द्या, देशाला कळू द्या. तुम्ही काय केलंय हिंदुत्वासाठी? बाबरी तर पाडली नाहीच. तुम्ही जर का देवेंद्र तिकडे खरंच गेला होतात ना तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती. हे लोकांना श्रमच करावे लागले नसते. देवेंद्र फडणवीस यांनी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता. केवढा विश्वास आहे माझ्यावर बघा. मी तुम्हाला सांगतो कशाला लपवायचं. आज माझं वजन 102 किलो आहे आणि जेव्हा बाबरी पडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होतं. पण उद्धवजीला ही भाषा नाही समजत, त्यामुळे त्यांच्या भाषेत सांगतो. सामान्य माणसाचा FSI जर 1 असेल तर माझा FSI 1.5 आहे. आणि बाबरी पडायला गेलो होतो तेव्हा माझा FSI 2.5 होता. पण उद्धवजी तुम्हाला असं वाटतंय माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकाल? लक्षात ठेवा, हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. दरम्यान गदाधारीवरून देखील उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं. गाढवाला आम्हाला लाथ मारण्याआधी आम्ही त्या गाढवाला लाथ मारली आणि हकललं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. तर तुम्ही म्हणता तुम्ही आम्हाला लाथ घातली, अरे लाथ गधा घालतो असं जोरदार प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं. शेवटी गाढव ते गाढव, गाढवा पुढे वाचली गीता. उपयोग काय? कालचा गोंधळ बरा होता. त्याच्यामुळे जी गाढवं आमच्या सोबत होती घोड्याच्या एका आवेशात, त्या गाढवानी लाथ मारायच्या आधी आम्ही त्याला लाथ मारून बाहेर पडलेलो आहोत. आता बसा काय करायचं ते बोमला. हे गधाधारीचा आहे,
ते गदाधारी नाही आहे. आणि तुम्ही म्हणाले आम्हाला लात मारली. अरे लात गधा मारतो. हा, जो खरा पैलवान असतो तो ठोकर मारतो, ठोकर. लात गधा मारतो, गधा. आणि लक्षात ठेवा, हा बदललेला भारत आहे, हा मोदीचा भारत आहे. काश्मीरमध्ये जर आमच्या त्या ठिकाणी एका हिंदूची हत्या केली तर 24 तासाच्या आत 3 दहशतवादी मारणारा हा नवीन भारत आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत पोस्ट लिहिणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यातील विविध पोलीस ठाण्यात केतकी विरोधात तक्रार दाखल झाली आहे, तर अकोल्यात केतकीवर गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे आज अकोला पोलीस केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, आपण पाहिलं केतकीने खरं तर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती पवारांबद्दल. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली, विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आणि आता आज अकोला पोलीस तिचा ताबा घेण्याची शक्यता आहे. काय सविस्तर माहिती? आपण बघितलं तर कालच केतकीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता आणि इतकंच नाही तर काल तिला पोलीस कोठडी सुद्धा देण्यात आलेली आहे. तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ती पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. त्यामुळे अकोला पोलिसांना आज तरी तिचा ताबा मिळू शकेल असं वाटत नाही, कारण 18 तारखेपर्यंत जी पोलीस कोठडी तिला सुनावण्यात आलेली आहे त्यामुळे तिला पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघितलं तर केतकीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधामध्ये एका दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेली कविता पोस्ट केलेली होती आणि ही कविता अतिशय आक्षेपार्ह होती. त्याच्यामध्ये समाजाच्या विविध विभागातून वेगवेगळ्या लोकांकडनं, मग ते राजकीय असतील, सामाजिक असतील, विविध पद्धतीच्या टीका ज्या आहेत त्या केल्या जात होत्या आणि याच विरोधात NCPच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि एकाच प्रकरणामध्ये विविध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्याचं हे काही पहिलं प्रकरण नाही आहे. यापूर्वीसुद्धा अनेकांच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे. मग ते किरीट सोमय्या असतील किंवा इतर अनेक राजकीय नेते आहेत ज्यांनी एखादी आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या विविध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होते आणि एका ठिकाणी त्या व्यक्तीची पोलीस कस्टडी मिळाली किंवा त्या व्यक्तीला पोलीस कस्टडी जर मिळाली नाही, तिची बेलवर सुटका झाली, तर दुसऱ्या पोलीस ठाण्याचे जे अंमलदार असतात ते त्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. याच अनुषंगानं अकोल्यामध्ये सुद्धा पोलीस तक्रार दाखल झालेली आहे. निश्चितच प्रणाली, खरं तर केतकीच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ झालेली पाहायला मिळते. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय नेपाळचा दौरा करणार आहेत. या ठिकाणी ते नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांची भेट घेतील. 2014 नंतर पंतप्रधान मोदींचा हा 5वा दौरा आहे आणि यावेळी ते बुद्धांच्या जन्मस्थळाला देखील भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेपाळ दौरा आज सुरू होतोय आणि यावेळी ते बुद्धांच्या जन्मस्थळी भेट देतील. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देवबा यावेळी उपस्थित राहतील. 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळचा हा 5वा दौरा आहे आणि यावेळी भारत नेपाळमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार असल्याची देखील माहिती मिळते. वळूयात पुढच्या बातमीकडे. अनुकूल स्थितीमुळे मोसमी पावसाचं अंदमान समुद्र तसंच निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्व भागात आज आगमन होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात मोसमी पाऊस अंदमानात दाखल होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान केरळ किनारपट्टीवर पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर राज्यातील काही जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अधिक माहिती देण्यासाठी, अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे जोडले गेलेले आहेत. रामचंद्र सर, आपण पाहतोय अंदमानात मोसमी पावसाचं आज आगमन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यातील वातावरणावर कसा याचा परिणाम होईल? राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे का? काय सांगाल? एकूणच परिस्थिती पाहता मान्सूनचं आगमन लवकर होत आहे. साधारणपणे 20 तारीख असते त्याची अंदमानमध्ये येण्याची. 16 तारखेला किंवा त्या दरम्यान आता त्याचा प्रवेश अंदमानमध्ये होतोय
आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे जे इतकं तापमान वाढलेलं होतं की त्यामुळे हवेचे दाब कमी झालेले होते आणि मान्सूनची जी सुरुवात होते ती देखील म्हणजे विषुववृत्ताच्या खालच्या बाजूने होते आणि ती पण लवकर सुरू झालेली आहे आणि मान्सूनचं आगमन पण लवकर होत आहे. म्हणजे अंदमानमध्ये तिथून देखील त्याचा प्रवास केरळच्या दिशेने देखील वेगाने होणार आहे आणि केरळला देखील मान्सून 27-28 तारखेपर्यंत येणं शक्य आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आणि मुंबई आणि तळ कोकणात देखील मान्सून लवकर येणं शक्य आहे. त्यामुळं संपूर्ण तयारी शेतकरी करतायत, पण त्याबरोबरच आणखी काही पाऊस पण होणार आहे. म्हणजे मान्सून पूर्व पाऊस देखील आपल्या महाराष्ट्रात आता शक्यता आहे. त्या दिशेनं जेव्हा मी बारकाईनं निरीक्षण केली तेव्हा मोठ्या प्रमाणात ढगांचं मोहळ याच्यामध्ये अरबी समुद्रामध्ये देखील आहे, बंगालच्या उपसागरात आहे आणि आणखी जमा होत आहेत ढग मोठ्या प्रमाणात. त्यामुळं पूर्व मोसमी पावसाची देखील महाराष्ट्रात शक्यता आहे आणि त्याशिवाय मान्सून देखील वेळेपूर्वी दाखल होणं महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणी शक्य आहे. आणि इतकंच काय, परंतु मान्सूनची प्रगती पुढे उत्तर भारताच्या दिशेने देखील वेगाने होणं आता शक्य आहे या सर्व परिस्थितीमध्ये असं एकूण दिसतं. आणि त्याला मुख्य कारण म्हणजे जे वाढलेलं तापमान होतं ते मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. त्याचा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग झाला. जेव्हा तापमान वाढतं तेव्हा हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होतात आणि त्याचा फायदा आता मान्सून लवकर येण्यामध्ये, मान्सूनचा वेग वाढण्यामध्ये आणि मान्सूनचं आगमन लवकर पुढे प्रत्येक ठिकाणी होण्यामध्ये होणार आहे. बर, निश्चितच धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. विदर्भामध्ये उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. 17 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागानं हा येलो अलर्ट जारी केलेला आहे. नागपुरात सलग 2 दिवस तापमान हे 45 अंशांवर पोहोचले. यावेळेच्या उष्णतेच्या लाटेत विशेषतः मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2 महिन्यांपासून सतत उष्णतेची लाट पाहायला मिळत असून आजही ती कायम आहे. 17 मे पर्यंत ही उष्णतेची लाट कायम असणार असल्याचा इशारा नागपूर वेधशाळेनं दिलाय. सोबतच पश्चिम विदर्भासाठी अलर्ट देखील जाहीर केलाय. त्यामुळे अंग भाजणाऱ्या उन्हाचा जनजीवनावर परिणाम झाला असून दुपारी रस्ते निर्मनुष्य दिसतायत. यातच वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि अल्पदाबामुळे होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे देखील नागरिक त्रस्त झाले. गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह विदर्भात तापमानात चांगलीच वाढ होते. सलग दुसऱ्या दिवशी पारा हा 45 अंशांच्या वर गेलेला आहे. रविवारी नागपुरात 45.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. विदर्भात रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक तापमानाची नोंद ही चंद्रपूर इथे झालेली आहे. चंद्रपुरात 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल वर्ध्यामध्ये 45.6 अंश तापमान याची नोंद झालेली आहे. ब्रह्मपुरीमध्ये 45.9 तर अमरावतीमध्ये 45 अंश तापमान पाहायला मिळालं. यवतमाळमध्ये 44.5, गोंदियामध्ये 44.5 आणि बुलडाण्यात 41.3 अशी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर विदर्भात रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळते. चंद्रपुरात 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल वर्धा 45.6 अंश वर्ध्यात तापमान पाहायला मिळालंय. नागपुरात 45.1 अंश, अमरावतीमध्ये 45.1 अंश, यवतमाळमध्ये 44.5 अंश तर गोंदियामध्ये देखील 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गडचिरोलीमध्ये 42.0, बुलडाण्यामध्ये 41.3 अंश इतकं तापमान नोंदवण्यात आलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. घर दुकानाच्या सुरक्षेसाठी अनेक जण सीसीटीव्ही लावतात. मात्र हाच सीसीटीव्ही निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी देखील फायदेशीर ठरतो. आणि हाच उपयोग लक्षात घेऊन बीडच्या एका पारधी कुटुंबानं आपल्यावरील चोरीच्या संशयाचा डाग पुसण्यासाठी थेट घरातच सीसीटीव्ही बसवलेत. पाहुयात हा खास रिपोर्ट. जन्माने कुणीही गुन्हेगार नसतो. मात्र आजही पुरोगामी महाराष्ट्रात पारधी समाजाकडे संशयाच्या दृष्टीनंच पाहिलं जातं. आणि हाच कलंक पुसून काढण्यासाठी बीडच्या वाखीतिखी गावातील पारधी कुटुंबानं थेट आपल्या घरालाच सीसीटीव्ही बसवले.
गावात अथवा परिसरात एखादी गुन्हेगारी घटना घडली की सर्वात आधी याच कुटुंबाला लक्ष्य केलं जातं. मात्र आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी पारधी तरुणानं तिसऱ्या डोळ्याची मदत घेतली आहे. मी शाळा जे शिकतोय ना त्याच्यामुळे शिकत नाही. ते पोलीस इथं येऊन त्रास देते. ते भेव वाटत ते पोलिसांचं. ते म्हणजे इथं आलं की आम्हाला म्हणजे इथून नेतेत, गुन्हा दाखल करतात. चोरी नाही केली तर ते चोरीचा म्हणजे ते चोरीचा गुन्हा दाखल करतात. ते माझ्यावर सरकारी नोकरी घ्यायची इच्छा आहे माझी. पोलीस डिपार्टमेंट इथं येऊन त्रास देतो त्याच्यामुळे मला ते शिकणं ही होत नाही. ते काळे कुटुंब थोडीफार असलेली आपली शेती कसून काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतं. मात्र पोलिसांकडून सातत्यानं गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं हे पारधी कुटुंब पुरतं हतबल झालंय. आम्हाला हे सिद्ध करण्यासाठी आम्ही हे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत की पोलीस इकडचे तिकडचे येतात आणि माझ्या नवऱ्याला विचारतात की तू गुन्हेगार आहे, तुझ्यावर आरोप लावायचा आहे. आणि म्हणून आम्ही हे सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे. पोलिसांना सिद्ध करण्यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत की आम्ही आमच्या घरात चौकून कॅमेरे लावलेत. माझ्या नवऱ्यावर काही गुन्हा नसून, आरोप नसून तरी त्याच्यावर गुन्हा लावायला बघते. एखाद्या पारधी समाजाच्या घरावर बसवलेले सीसीटीव्ही ही राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल. समाजात इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार आम्हालाही आहे. त्यामुळे आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं भटके विमुक्त संघटनेनं सांगितलंय. ह्या आदिवासी कुटुंबांनी, पारधी कुटुंबांनी मी गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या घराला सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत. सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही गुन्हेगार आहोत का नाहीत, आम्ही चोर आहोत का नाही, आम्ही रात्री कुठं जातो आणि दिवसा कुठं जातो हे सिद्ध करीन की आम्हाला माणूस म्हणून जगायचंय, माणसात यायचंय. काळे कुटुंबासारखीच अशी अनेक कुटुंब आहेत की जी केवळ समाजातल्या विकृत मानसिकतेमुळे अडकून पडली आहेत. त्यामुळेच समाजानं सुद्धा आता आपला दृष्टिकोन बदलून या घटकांना स्वीकारणं आणि समाजातील काही ढोबळ समजुती बदलणं अतिशय गरजेचं बनलंय. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र थोड्याच वेळात संवाद यात्रा थेट उस्मानाबादमधून.